तर आज आपण ॲनिमल किंगडम हा चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. तर ॲनिमल किंगडम समजून घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोटोकॉर्ड म्हणजे काय. जर आपण ॲनिमल्समध्ये जर बघितलं, हे काय आहे, एक ॲनिमल्स आहे एक्झाम्पलमध्ये. जर या ॲनिमल्समध्ये नोटोकॉर्ड जर प्रेझेंट असेल त्याला आपण कॉर्डेट असं म्हणतो, आणि जर नोटोकॉर्ड हा अब्सेंट असेल त्याला आपण नॉन कॉर्डेट असं म्हणतो. तर नोटोकॉर्ड कसा असतो, नोटोकॉर्ड हा डॉर्सल रॉड लाईक हॉलो स्ट्रक्चर असतो, आणि या नोटोकॉर्डची जी ओरिजिन आहे ती मेसोडर्म असते. हा जो चॅप्टर आपण बघणार आहोत ना, एकदम समरी बेस आहे. हा संपूर्ण चॅप्टर या समरीवर एक एक पॉईंट घेऊन आपण नंतर चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. तर ॲनिमल्स हे दोन टाईपचे असतात. तर ते कोणकोणते, तर ॲनिमल्समध्ये जर नोटोकॉर्ड हा प्रेझेंट असेल त्याला आपण कॉर्डेट असं म्हणतो, आणि जर ॲनिमल्समध्ये हा नोटोकॉर्ड हा जो अब्सेंट आहे त्याला आपण नॉन कॉर्डेट असं म्हणतो. तर खालीलप्रमाणे तर नॉन कॉर्डेट्समध्ये कोणकोणते फायलम आहेत ते आपण बघून घेणार आहोत. तर नॉन कॉर्डेट्समध्ये पोरीफेरा, सिलेंटरेटा, टिनोफोरा, प्लॅटीहेल्मिंथिस, अस्केहेल्मिंथिस, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मलस्का, इखानोडर्मेटा आणि हेमिकॉर्डेटा हे 10 फायलम येतात हे नॉन कॉर्डेट्समध्ये. आणि कॉर्डेट्समध्ये काय काय येतात ते आपण पाहू. तर कॉर्डेट्समध्ये दोन टाईप येतात, तसे की प्रोटोकॉर्डेटा आणि वर्टिब्रेटा. तर प्रोटोकॉर्डेटामध्ये युरोकॉर्डेटा आणि सेफॅलोकॉर्डेटा हे क्लास येतात, आणि वर्टिब्रेट्समध्ये अज्ञाथा आणि गॅन्थोस्टोमॅटा हे दोन टाईप येतात. तर अज्ञातामध्ये काय, अज्ञाता म्हणजे जे जॉलेस आहे, ज्यामध्ये जॉ हे अब्सेंट आहे त्याला आपण अज्ञाता असे म्हणतो, आणि त्याच्यामध्ये येतो क्लास सायक्लोस्टोमॅटा. आणि वर्टिब्रेट्समध्ये दुसरा टाईप आहे तो आहे गॅन्थोस्टोमॅटा. तर त्यामध्ये दोन टाईप येतात. हे याच्यामध्ये जॉ प्रेझेंट असतो, यामध्ये जॉ जो आहे हा प्रेझेंट असतो, आणि अज्ञातामध्ये जॉ जे आहे अब्सेंट असतो. म्हणून जॉ प्रेझेंट आहे म्हणून याला गॅन्थोस्टोमॅटा असं म्हणतो. याच्यामध्ये दोन टाईप आहेत, पायसेस आणि टेट्रापोड्स. तर पायसेस म्हणजे काय, तर पायसेसमध्ये विंग हा प्रेझेंट असतो, आणि टेट्रापोड्समध्ये विंग प्रेझेंट नसते, विंग हे अब्सेंट असते, आणि याच्यामध्ये लेग प्रेझेंट असतं. म्हणून पायसेसमध्ये दोन क्लास येतात, कॉन्ड्रिक्थिस आणि ऑस्टिक्थिस. आणि टेट्रापोड्समध्ये 4 टाईप येतात, एव्सलाच आपण बर्ड्स असे म्हणतो. एव्स, मॅमल्स, ॲम्फिबियन्स, रेप्टाईल्स हे टेट्रापोड्स असतात, आणि याच्यामध्ये लेग हे प्रेझेंट असते. तर त्यामध्ये आपण संपूर्ण ह्या जे फायलम आहेत, क्लास आहेत, हे कोणकोणत्या म्हणजे फायलममध्ये येतात ते बघण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर बेसिस ऑफ क्लासिफिकेशनमध्ये कोणकोणते टाईप काय काय येणार आहे ते जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर आपण बघितलं लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, सिमेट्री, जर्म लेयर्स, सिलोम, सिगमेंटेशन, डायजेशन, सर्क्युलेटरी सिस्टम, फर्टिलायझेशन, हार्ट, एक्सक्लुझिव्ह मराईन, डेव्हलपमेंट, मोनोइसियस, डायोइसियस, बायोसेक्शुअल, युनिसेक्शुअल, कनेक्टिंग लिंक हे कोणकोणत्या फायलममध्ये कोणकोणत्या क्लासमध्ये आहे हे आपण बघणार आहोत. जसं की एक्झाम्पलमध्ये जर आपण बघितलं लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, तर काय सेल्युलर लेवल कोणत्या फायलममध्ये येते, टिश्यूज लेवल, ऑर्गन सिस्टम लेवल हे आपण दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. हा जो चॅप्टर आहे हा सगळा चॅप्टर समरी बेस आहे. आपण यामधला एक एक पॉईंट घेऊन आपण हा चॅप्टर कंप्लीट करणार आहोत. तर थँक्यू.